मित्रांनो, मी आहे निशांत आणि आत्ता मी चाललो आहे पर्वतीला. पुण्यातलं पर्वती हिल स्टेशन आहे. त्या हिल स्टेशनवर चढणी करायसाठी चाललो आहे. मी सारसबागेकडे आलो होतो, पण सारसबाग अजून बंद असल्यामुळे आज हा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पर्वतीला जायचा. सो आता मी चाललो आहे पर्वतीला. ऑन द वे आहे मित्रांनो पर्वतीला जाण्याचा. इथून वॉकिंग डिस्टन्सवर आहे पर्वती. सो जाऊया पर्वतीच्या टेकडीवर. आणि मित्रांनो, पर्वतीच्या हिल्सच्या दिशेने चढणीचा रस्ता जिथं सुरू होतो तिथं मी पोचलेलो आहे. आता मी चाललो आहे आतमध्ये, तुम्हालाही दाखवतो. चला तर मग. फायनली मित्रांनो, इथून सुरू होता आपला पर्वती चढण्याचा प्रवास. फायनली पर्वती चढायला सुरू केलेला आहे. पर्वती पुण्यातलं एक हिल स्टेशन आहे मित्रांनो. जवळजवळ 2100 फीट उंच असं हिल स्टेशन आहे. बघू शकता काय सुंदर लुक आहे त्या पर्वतीचा साईडून. 2100 फीट जवळजवळ समुद्रकिनाऱ्यापासून सी लेवलपासून हे उंचावर आहे. पेशवेकालीन खूप सारे टेम्पल आणि पेशव्यांचं म्युझियम पण या ठिकाणी आहे. सो आपण ते बघणार आहोत. खूप चढ आणि लांब लचक पायऱ्या आहेत. त्या चढ वरती जायचं आहे. भरपूर वरती आहे. मी ऑलरेडी दमलेलो आहे मित्रांनो खूप जास्त. चढताना खूप दम लागतो आहे. भरपूर उंच आणि खूप असं खडी चढाई आहे मित्रांनो. अशी उभी चढण आहे पर्वतीला, पण व्ह्यू खूप सुंदर मिळतो पुणे सिटीचा. तुम्ही बघू शकता त्या साईडला इथूनच किती भारी व्ह्यू दिसतो आहे. वरती गेल्यावर तर अजून चांगला व्ह्यू दिसणार आहे आपल्याला. सो वरती जाऊया पटकन फास्टमध्ये. खूप अशी उभी चढाई आहे मित्रांनो पर्वतीची. ही बघा, जास्त दम लागायला लागला आहे. खूप धापा टाकायला लागलो आहे, पण मला चढायचंच आहे. सो मी चढणारच. बघू शकता सुंदर व्ह्यू आहे. पेशवेकालीन आहे मित्रांनो. ही पेशव्यांचं म्युझियम पण आहे आणि वरती महादेवाचं मंदिर आहे. सो इथून ट्रेक झाल्यावर आपण महादेवाच्या मंदिरात झालेलो आहोत. खूप दमलेलं आहे. इथून चालत आलं आहे मित्रांनो. वॉटर ब्रेक घेतलेला थोडं पाणी प्यायसाठी. खूप दमलो आहे. पाणी पिऊया आणि परत वरती चढायचं सुरू करूया. फायनली परत चढाई सुरू केलेली आहे. खूप जास्त दम लागायला लागला आहे, तरी पण चालायचं आहे. अजून थोडंसंच राहिलं आहे वरती. बघू शकता वरती लोक बसलेत. इकडून खूप छान असा पुणे सिटीचा व्ह्यू यायला लागला आहे. मी झूम करून दाखवतो. ही आहे पुणे सिटी आणि मी पर्वतीच्या मध्यावर आलो आहे. अजून वरती चढायचं आहे. अजून थोडंसंच राहिलं आहे. सो तेवढं जाऊया. इकडं पण बघू शकता खूप सुंदर अशी ग्रीनरी आहे. मी थोडंसंच वरती राहिलो आहे चढायचा. सो आपण आता वरती जाऊया. फायनली मंदिर दिसलेलं आहे मित्रांनो. मंदिराच्या जवळ पोचलेलं आहे. श्री देवेश्वर मंदिर नाण्याच्या पेशव्यांनी स्थापित केलेलं. फायनली वरती आलेलं आहे. वरती जाऊन आता मंदिराचा भाग बघूया. मंदिर नेमकं कसं आहे हे पाहू शकता तुम्ही. मंदिर हा किती सुंदर व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही पर्वतीच्या टेकडीवरून पुणे सिटीचा. ह्या पायऱ्या खाली चालल्यात तो पहा व्ह्यू. खूप सुंदर असं नयनरम्य दृश्य आहे. पुण्याच्या सगळ्या बिल्डिंग आणि मी आत्ता वरती आहे पर्वतीच्या. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता सुंदर असं मंदिर आहे. त्या मंदिरात आता आपण जाऊया. तुम्ही तोपर्यंत एन्जॉय करा हा व्ह्यू. मी जातो मंदिरात. बाय. देवेश्वराच्या मंदिराच्या समोर आलेलं आहे मी. फायनली हा सूर्य पर्वती चढलेला आहे. सगळी पर्वती चढून झालेली आहे. हे बघू शकता मंदिराचा बोर्ड लागला इथं. 23 एप्रिल 1749 रोजी म्हणजे पेशव्यांच्या काळात ह्या मंदिराची स्थापना केली होती. आता मी जातो मंदिरात. आतमध्ये कॅमेरा लावड आहे की आपल्याला माहीत नाही. असेल तर दाखवतो, नंतर क्लिप भेटला तर क्लिप टाकेन. फायनली मित्रांनो वरती आलेलं आहे.
हे आहे म्युझियम पेशव्यांचं. बघू शकता तुम्ही इथं तोफा ठेवलेल्या आहेत, जुन्या काळातल्या लाकडांनी बनलेल्या, लोखंडाने बनलेल्या तोफा. इथे काही त्या कालीन परिस्थितीबद्दल माहिती दाखवलेली आहे. बघू शकता काय सुंदररित्या चित्रकला केलेली आहे. जणू काही 3D. हा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आय थिंक हा तेव्हाचाच दिसतो आहे. हा त्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचाच काढलेला चित्रकार आहे. हे आय थिंक पेशव्यांच्या काळातलं असं वाटते. मला पण जास्त माहीत नाही. तुम्हाला जर माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की हा नेमका कोणता परिसर आहे. हा पण पेशव्यांच्या काळातला आहे. तसंच या साईडला सुद्धा सेम चित्र काढलेले दिसतात आपल्याला. आणि मी आलेलो आहे पर्वतीच्या वरती. खूप जास्त दमलो आहे मित्रांनो. इकडे पण साईडला मंदिर्स आहेत, ह्या साईडला पण मंदिर्स आहेत. हे तुम्ही बघू शकता श्रीमंत बाळाजी बाजीराव, आता नानासाहेब पेशव्यांचं विश्रांती स्थान आहे. हे आहे कार्तिक स्वामी मंदिरचं. आपण आज जाऊया आता. अजून इकडून वरती मी एका साईडच्याच भागात आलेलो आहे आत्ता. अजून मला त्या साईडचा भाग एक्सप्लोर करायचा आहे. इकडच्या साईडच्या भागात आपण बघतो आहे काय काय. आता किती मस्त व्ह्यू आहे. इकडे हे कार्तिक स्वामींचं मंदिर आहे. आपण ह्या साईडला जाऊ, नंतर वरती त्या मंदिराकडे जाऊ. आता इथे एक मूर्ती आहे, ती कोणती आहे ते पण आपण जाऊन बघू देतं. फायनली मित्रांनो खूप जास्त दमलो आहे, पण फायनली मी पर्वती चढलो आहे. मला स्वप्न होतं की इथे यायचं आहे, एकदा तरी इथला व्ह्यू बघायचा. तुम्हाला मी हा व्ह्यू दाखवतो, तुम्ही हा व्ह्यू बघा. किती सुंदर व्ह्यू आहे हा. पुणे नगरीचा काय व्ह्यू दिसतो आहे, एकदम सुंदर भारी, अतिशय नयनरम्य असं दृश्य आहे. साईडला खाली ओढा चालला आहे, आय थिंक नदी, ते मला पण माहीत नाही. पण ह्या वस्त्या आहेत आणि ती पहा पुणे सगळी सिटी. किती सुंदर आणि खूप जास्त हवा चालली आहे मित्रांनो इथं. पण हवेचा आवाज आय थिंक माझ्या माईकमध्ये कॅन्सल होत असेल. बघू शकता किती सुंदर. साईडनं पाथवे पण केलेलं आहे ॲक्च्युली वॉकिंगसाठी, तुम्ही दृश्य बघण्यासाठी. सो आपण आता खाली जाऊन वॉकिंगच्या त्याच्यावर तुम्हाला व्ह्यू दाखवतो. बघू शकता ही आहे पुणे सिटी. मी झूम करून दाखवतो. हा आहे पुणे सिटीचा व्ह्यू पर्वतीच्या शिखरावरचा. किती सुंदर असे पर्वतीचे शिखर आहे. वाव, खूप छान वाटलं मित्रांनो. माझ्या वाटण्यामध्ये तुम्ही बघू शकता पुणे सिटीचा खूप चांगला व्ह्यू. ही आहे पुणे सिटी पर्वतीच्या शिखरावरून कशी मस्त दिसते. बघू शकता हा खतरनाक असा व्ह्यू. अजून तुम्हाला भरपूर काय दाखवायचं आहे. आपण आता त्या साईडला थोडंसं जाऊन बघू की त्या साईडला नेमकं काय काय आहे. चला तर मग त्या साईडला जाऊ. परत मी येईन नाही येईन मला माहीत नाही, पण मी आत्ता आलो आहे. खूप बेस्ट आणि बेस्ट मुमेंट आहे. खूप छान व्ह्यू दिसतो आहे इथून, तुम्ही पण बघू शकता. फायनली मित्रांनो दुसऱ्या साईडला जाऊया आता. तिकड साईडला काय आहे पर्वतीच्या ते चेक करूया एकदा. हो ना, थोरले बाजीराव पेशवे प्रथम यांचंही स्मारक आहे. ही माहिती व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता. थोरले बाजीराव पेशव्यांचा हा हे स्मारक आहे. पाठीमागेच मंदिर पण आहे एक. इकडे त्यांचं निवासस्थान होतं त्या ठिकाणी. इथे त्यांचं स्मारक आहे. आणि आता पण वरती स्मारकाच्या वरती मंदिर आहे. त्या मंदिराच्या टेकडीवर आपण चाललेलो आहे. इथून रस्ता आहे.
मंदिराच्या पायऱ्या चढचढत वरती आलेल्या आहे मित्रांनो. खूप सुंदर व्ह्यू होता. खूप भारी वाटतं आहे. खूप प्रसन्न वातावरण आहे मंदिराच्या भिंतीवर. बघू शकता तुम्ही. हे आहे मंदिर आणि आहे मी. बघू शकता खूप भारी मंदिर आहे मित्रांनो. हे पाठीमागे बॅक साईडला माझ्या विष्णू नारायण मंदिर 1758 साली स्थापन झालं आहे मंदिर आहे. बॅक साईडला मंदिराचं सध्या आय थिंक काम सुरू आहे मंदिराचं काहीतरी. काम सुरू असल्यामुळे दर्शन चालू आहे. आपण आतमध्ये आपण जाऊन बघून येऊ. एकदा आतमध्ये जाऊन चेक करून येऊ. तुम्ही माझ्यासोबत चला. आपण जाऊ आता आतमध्ये चेक करून येऊ मंदिर चालू आहे की बंद आहे. नेमकं मंदिर कोणाचं आहे. मित्रांनो विष्णू नारायणची मूर्ती आहे. झूम करून थोडीफार दिसली तर मी तुम्हाला दाखवेन. कॅमेरा ठीक झूम करत नाही आहे ॲक्च्युली, पण ही अशी मूर्ती आहे. होऊ शकता सुंदर असं आर्किटेक्चर आहे. त्या काळात पेशव्यांच्या काळात किती सुंदर पद्धतीने बांधलं असेल नाही मंदिर. होऊ शकता परिसर पण किती सुंदर आहे रोधीर. आणि इथे व्ह्यू पण छान आहे ॲक्च्युली. पूर्णतः साईडचा बऱ्याचपैकी खूप चांगली झाडं आहेत. हे कोणतं झाड आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा. इकडे पण एक आहे. मला झाडांविषयी एवढं माहिती नाही आहे, सो तुम्ही मला सांगू शकता की हे कोणतं झाड आहे. इकडे एंट्री आपण आता आज जर काही इंटरेस्ट नाही राहिला. आतमध्ये ऑलरेडी आपण चेक केलं आहे मित्रांनो. खूप सुंदर असं मंदिर आहे. पेशवेकालीन मंदिर आहे. भरपूर जुनं. जवळजवळ 1758मध्ये या मंदिराचा स्थापना झाली आहे मित्रांनो. थोरले बाजीराव पेशवे प्रथम यांनी या मंदिराची स्थापना केली होती. विष्णू भगवानांचं म्हणजे विष्णू देवतेचं हे मंदिर आहे. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी हे मंदिर स्थापन केलं ॲक्च्युली. तिकडे त्या साईडला भरपूर असे बाजीराव पेशव्यांचे वगैरे त्यांचे निवासस्थान वगैरे आहे. भरपूरशी झाडं आहेत. खूप छान वारा आहे इथं. खूप मस्त असं वातावरण आहे. मला तर खूप भारी वाटलं इकडे येऊन. तुम्ही जर आलात या पुण्यामध्ये तर पर्वतीला नक्की भेट द्या आणि इथे येऊन नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं आहे. कोणी आलं असेल तर त्यांनीही कमेंट करून सांगा. मित्रांनो हे मंदिर फिरून झालेलं आहे. आता आपण मंदिराच्या त्या साईडला जाऊन बघू पर्वतीच्या की त्या साईडला कोणकोणती मंदिरं आहेत आणि काय काय व्ह्यू आहे. चला त्या साईडला जाऊया. आपण ह्या साईडला जाऊया. परत आपण सेंटर भागात आलेलं आहे. आता आपण वरच्या साईडने जाऊन बघू. हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. आपण जाऊ आता वरच्या साईडला. ह्या साईडला काय आहे बघू. मित्रांनो पुणे सिटीचा व्ह्यू. ही आहे सारसबाग जिथे मी थोड्या वेळापूर्वी होतो. तो व्हिडिओ तुम्हाला याच्यानंतर आय थिंक बघायला मिळेल. पाठीमागे बघू शकता किती सुंदर असं लोकेशन आहे. खूप छान असा व्ह्यू आहे. तो आहे ब्रिज ज्याच्यावर मी जस्ट थोड्या वेळापूर्वी आलो आहे. हा बघू शकता तुम्ही. आणि खूप सुंदर अशा आहे स्कायलाईन याचा व्ह्यू. हे आहे श्री नानासाहेब पेशवे स्थापित देवदेश्वर मंदिरात. आपण या मंदिरात आतमध्ये जाऊ. 23 एप्रिल रोजी स्थापना झाली होती. फायनली ह्या मंदिरात आपण आलेलो आहे. खूप जुनं मंदिर आहे. हे बघू शकता थोरले नानासाहेब पेशवे ज्यांनी या मंदिराची स्थापना केली त्यांचा इथं फोटो लागलेला आहे. भरपूर जुनं बांधकाम आहे. शेकडो वर्षापूर्वीचं बांधकाम आहे मित्रांनो. भिंतीवर बघा महाराष्ट्र आपली लोक भिंतीवर जातात काही येतात त्यांच्यासाठी इथं दंड लिहिलेला आहे. इथं खूप सुंदर असा परिसर आहे. हे आहे सूर्यनारायण मंदिर. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. ते बघ इथं काय सुंदर व्हिडिओ आहे. खूप छान असा हा एरिया आहे मित्रांनो. हे आहे देवदेवेश्वर मंदिर. हो ठीक आहे.
त्या मावशीने मला ओरडलं कारण मी शूज काढायच्या आधी निघाला होतो पुढे. त्यांचं एक चुकीचं नाही, आपण मंदिरात आलो आहे तर मंदिरात शूज काढावेच लागतात. सो इथं मी शूज काढतो आणि मग तुम्हाला दाखवतो. हे गणपतीचं मंदिर बघा किती सुंदर आणि भारी बांधकाम आहे मित्रांनो. खूप जुनं आहे, खूप ऐतिहासिक आहे. शेकडो वर्षापूर्वींचं हे बांधकाम आहे. नानासाहेब पेशवे म्हणजे जवळजवळ 1700 शतकातलं 17व्या शतकातलं हे बांधकाम अजूनही जसं तसं आहे मित्रांनो. काहीही झालेलं नाही. थोडंफार कुठं कुठं झालं ते होणारच. बट तुम्ही बघू शकता त्यावेळेचं इंजिनिअरिंग काय होतं. किती सुंदर असं इंजिनिअरिंग केलेलं आहे. आता वरती जायला रस्ता आहे का मला माहीत नाही. वरती जायला रस्ता असेल तर मी तुम्हाला वरती जाऊनही दाखवेन वरून व्ह्यू कसा येतो ते. पर्वतीवर चढलो आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे नानासाहेब पेशव्यांनी बांधलेलं हे देवदेवेश्वराचं मंदिर आहे आणि मी त्याच्या एंट्रन्सवर उभा आहे. या पर्वतीवर बरीचशी मंदिरं आहेत. कार्तिक स्वामींचं मंदिर आहे जे रघुनाथ पेशव्यांनी त्याची स्थापना केली होती. असंच वरती विष्णू नारायणाचं मंदिर आहे जे आय थिंक नारायण पेशव्यांनीच त्याची पण स्थापना केली होती जिथपर्यंत मला माहीत आहे, कारण मी आता वाचून आलो आहे. साईडला म्युझियम आहे. म्युझियमचं तिकीट 30 रुपये आहे मित्रांनो. तुम्ही जाऊन बघू शकता. म्युझियममध्ये आतमध्ये शूट करायला अलाउड नाही त्यामुळे मी काही शूट नाही केलं. मी तर विठ्ठल रुक्मिणीचं पण मंदिर आहे ते तुम्ही बघू शकता. आणि हा पुणे सिटीचा व्ह्यू खूप सुंदर आणि मस्त असा व्ह्यू आहे पुणे सिटीचा, जो तुम्ही याच्या आधी या व्हिडिओमध्ये पाठीमागच्या क्लिप्समध्ये बघितला असेलच. मस्त वाटते मित्रांनो. भरपूर मी चढून आलो आहे, खूप दमलो आहे, पण शेवटी येऊन हा जो व्ह्यू मला बघायला मिळाला आहे त्या व्ह्यूच्या पुढात ते दमणं आणि थकणं काहीच नाही. खूप छान वाटतं आहे मित्रांनो. मी आत्ता पर्वतीवर आहे. आता उतरायच्या मार्गावर परत जा. मी मित्रांनो पर्वतीवरून खाली उतरतो आहे. आता मी खाली चाललो आहे. आता इथून मला पुढं सारसबागेत जायचं आहे. तो व्हिडिओ तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघाल. एकाच ब्लॉगमध्ये दाखवता हा ब्लॉग खूप मोठा होईल कारण ऑलरेडी पर्वतीचा ब्लॉग खूप मोठा झालेला आहे. सो आता पर्वतीवरून खाली जातो मित्रांनो. पर्वतीवरून खाली उतरलेलं आहे. आता रिक्षा बघतो नाही तर बस बघतो आणि घरी जातो. घरी जाऊन तुम्हाला भेटतो. फायनली मित्रांनो पर्वतीवरून आलेलं आहे. पहा अपार्टमेंट. आता जातो घरी आणि फ्रेश होतो. घरी पोचलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.